आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। सावली सुखाची। अच्छा, तुलाच खात्री नाहीये का? नाही असं ठामपणे सांग ना। अशानं प्रेम बीम होत नाही। असं वाटतं की तुझ्या भोवती भोवती फिरत राहीन। That's the spirit, राधा राधा। आता कसं जमलं? तू लाख नकार दिलेस तरी तुझा एक होकार मिळवण्यासाठी मी तुझी वाट बघेन। वाट बघताना तुझी वाट अडवीन। कोणी सांगितलं तरीही मागे हटणार नाही, कारण मागे हटण्याचा पर्यायच नाही। कोणी तो पर्याय दिला तरी तो मी घेणार नाही। राधा, प्लॅन ए पासून प्लॅन झेड पर्यंत मला जे जे करता येईल मी ते करेन, आणि मला जे जे करता येणार नाही मी ते सुद्धा करेन। फक्त तुझ्यासाठी। राधा, मी तुला जेव्हा गुलाब दिलं तेव्हा कसं वाटलं? छान वाटलं ना? मग आता तुला प्रेम वाटेपर्यंत रोज गुलाबाची फुलं देत राहील। मला तुझ्यावर खूप प्रेम करायचंय, वेड्यासारखं प्रेम करायचंय, भान भान हरपून प्रेम करायचंय। तुझी एक झलक पाहायला मी जगात कुठेही येऊ शकतो। प्लेट कितीही स्वच्छ करून लख्ख केली तरी सुद्धा मला त्याच्यात माझा चेहरा कधीच दिसणार नाही, कारण राधा मला सगळीकडे फक्त तुझा चेहरा दिसतो। माझं हसणं, माझं रडणं, माझं असणं नसणं या सगळ्या गोष्टी तुझ्याशी जोडल्या गेल्या। तू चिडलीस की मी चिडेन, आणि तुझ्या नजरेच्या कोपऱ्यातून तू मला बघताना मी तुला बघेन। असंच मग तू नजर चोरशील, अगदी अशीच। पण मी तुला पकडलं असेल, तुझ्या चेहऱ्यावरचा राग जाऊन तुझ्या ओठांवर हसू येईपर्यंत मी हार मानणार नाही। पण राधा, तू ही इतक्या सहजासहजी हसू नकोस। तू भाव खा, तुला पाहिजे तेवढा तू भाव खा। आणि तुला जमत नसेल ना तर त्या बिस्किटवाल्यांकडनं शिक काहीतरी। अगं, हल्लीचे बिस्किटवाले त्या पुढ्यात सुद्धा 30% एक्स्ट्रा बिस्किट देतात। मग तू माझ्याकडून एक्स्ट्रा मागूच शकतेस। ए राधा, स्टॅच्यू राधा, प्लीज 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 स्टॅच्यू, अशीच थांब, अशीच थांब, अशीच थांब। स्माइल प्लीज। आयुष्यात पहिल्यांदा तुला इतकं मन मोकळेपणाने हसताना बघतोय। आई गो राधा, राधा, धीरजस, काय झालं? अचानक डोकं ठणकायला लागलं राधा। असं अचानक? माहित नाही। धीरजस, राधा, डॉक्टरांना बोलव का? थांब। नको नको, डॉक्टर नको। माझ्या गोळ्या आणतेस का व्हिटॅमिन यूच्या? आणते, थांब। धीरजस, गोळ्या आणते, 1 मिनिट। हो, इथेच आहेत गोळ्या। इथेच आहे? हो। बरं, मी आणते। अगं राधा, व्हिटॅमिन यू तू पाहिजेस। आणते ना। हा, आणते। हा, लवकर लवकर। सापडल्या हा गोळ्या व्हिटॅमिन यूच्या।
देते हा घे. अगं डोक्याला लागेल ना मला. लागावं ना म्हणूनच मारते. बापरे. थांब तू. वा 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 जकास. चला नेल्स करूया आता नेल्स. राधा काय चाललंय तुमचा? जीव घेते माझ्या विराजचा. जीव घेते. काय चाललंय? काय राधा आजी बघ काय म्हणते. आई राधा लागेल राधा मस्ती नाही मला काठी लागेल. अरे बापरे. राधा हे बघ लागेल. मस्ती नको मस्ती. अरे सॉरी. अरे बापरे. जास्त मस्ती सुचते तुला ना दाखवतेस. 30% एक्स्ट्रा काय? 30%. अरे चंदूशेठ. विराजस. देवा काय बघावं लागतंय. घर एका सिनेमा थिएटर आहे कळतच नाही. काय झालंय दादा? आमच्या करता वेगळा कायदा आणि तुझ्या लाडक्या विराजस करता वेगळा कायदा. असं का बरं? तू काय बोलतेस असावरी? मला काही कळत नाही. प्रेमाचे खेळ सुरू आहेत. अगं नक्की तुला काय म्हणायचं आहे असावरी? घ्या म्हणजे आपल्याला माहितीच नाहीये का? नाही बरोबर आहे. आता तू सगळं स्वीकारलंयस म्हणल्यावर तुला कोणी विचारतच नाही. पण तू जिला स्वीकारलंयस ना ती राधा आणि आपला लाडका पुत्र विराजस यांच्यात ना प्रेम लीला चालू आहेत. देवा मागे पळापळ काय, गुलाब काय, मस्ती काय 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 बघावं लागतंय. ते नाहीत का ते कोणते लैला मजनू जणू किंवा ते हीर रांझा किंवा ते इंग्लिश मधले नाहीत का ते रोमिओ अथेलो का. बस हे बघ मी काही राधाला सूट वगैरे दिली नाही. उलट तिला मुदत दिली. म्हणजे मी तिला मुभा दिलेली नाही. मी तिला विराजसला सोडून जाण्याची मुदत दिली. कळलं? मज्जा. राधा सॉरी म्हटलं ना मी. अरे मुकटाने मार खायचाय तू. नाही तुमचा हात लागतोय यार. अरे विराजस थँक्यू सो मच बाबा. करेक्ट डोळ्यावर आलात तुम्ही. मला यावंच लागलं. अरे नाही तर काय. नाही कसं असतं ना दादा, एरवी पोरं पोरींच्या मागे असतात. आपल्या घरात काहीतरी उलटच चाललंय. खरे नाही मला सुद्धा जरा गंमतच वाटते. नाही म्हणजे मला जे अपेक्षित होतं त्याच्या अगदी उलट घडत आहे. नाही बाबा तसं काही नाहीये. अहो ही मला मारायलाच मागे आली एकदम. म्हणजे मीच त्रास देत होतो तिला, हार नाही दिला तिला. मी फक्त म्हटलं मला विटॅमिन यू हवंय आणि फोटो काढला. चिडलीच. एक मिनिट. अरे हे बघा बाबा, माझा आणि राधाचा पहिला सेल्फी.
काय पण ते प्रेम उतू चाललंय. पण माझ्या आणि सुमितपेक्षा कमीच. मी आणि सुमित इतके अडोरेबल दिसतो ना, काय सांग. छान आहे. माझा आणि राधाचा पहिला सेल्फी. हसत नाही फार, थोडीशी चिडकी, पण यावेळी हसली आणि फसली. खरंय. हसली आणि फसली. बाबा फोटो मस्त आहे ना. अरे म्हणजे काय, मस्त प्रेम करून ठेवण्यासारखं आहे. पुन्हा दादा असावरी. मी काय म्हणतोय ते तुला कळत नाहीये का? अगं विराजस आणि राधाचा हा पहिला सेल्फी आहे. किती गोड आहे बघ. मग तो प्रेम करून ठेवायला नको? पाहिजे ना, पाहिजे तर. तू एक काम कर, मला ताबडतोब सेंड कर. कसं आहे, या अशा क्षणांची आठवण कायम होत राहायला हवी, नाही का? मी फ्रेम करून आणणार छानपैकी. माझ्याकडनं तुम्हाला भेट. माई, लाईट बिल भरायची तारीख जवळ आली. हा मग भरून टाका ना. हा भरतो भरतो. दुधाचं बिल पण भरायचंय. काय रे मुंग्या, सतत काय रे त्या मोबाईल मध्ये असतोस? काय बघतोस काय? मला ना खरंच वाटत नाहीये. आता काय झालं? अहो चंदू शेठ, शॉवर ताईला किती घाबरायचा हो. आणि आता बघा कसं करतोय. काय करतोय? बघा हे बघू बघू. किती छान आलाय रे फोटो. ए माई, हे बिट्टीचा फोटो पाठवलाय जावई बापूने. किती छान असते. हे दोघं एकदम आनंदात वाटताय ना का? आणि ना शॉवरच्या बाबांना फ्रेम करून आणणार आहे हा फोटो. मस्त एकदम असा छान. खरंच? अगं माई, हा मुंग्या काय कधी खोटं बोलतो काय? डिशकी आहे. हे मुंग्या मुंग्या, हे आपल्याला पण हा फोटो असा फ्रेम करून आण ना. आपण ना भिंतीवर लावू. कसा हा फोटो समोर असला ना तर मला औषधं घ्यायची गरज नाही. आजार असाच पळून जाईल. हो हो. अहो पण चंदू शेठ, शॉवरचे बाबा इतक्या लवकर बदलतील ना असं कधी वाटलंच नव्हतं. मलाही. पण मला खात्री होती. मला खात्री होती आपली बिट्टी सगळ्यांची मनं जिंकणार. हे मुंग्या, हा फोटो बघून आहे ना मला रुद्रदादा आणि गौरीचीच आठवण झाली. अशीच जोडी होती त्यांची पण. कुणाची नजर नको लागायला. हा नाही नाही, हे खरंच करून आहे ना हा फ्रेम. आई, मी काय म्हणतो, माझी आणि राधाची जी नवीन फ्रेम येते ना ती मी मस्त इथे लावतो. म्हणजे खोलीतनं आत आलेल्या लोकांना कळेल ही खोली कोणाची येते. काय वाटतं? हा नाहीतर ना इथे नको. एक काम करतो, हे सगळे नाही हे काढून टाकतो आणि एवढ्या मोठ्या साईजचा माझा आणि राधाचा फोटो. बर नाही नको नको. झोपेत असं अचानक बघितलं तर माझ्याच अंगावर येईल, मीच दचकून उठेल. बेस्ट बेस्ट बेस्ट. हे बघ, हे चाचूने ना काहीतरी फालतू लावलंय. हे काढून टाकतो आणि इथे माझा आणि राधाचा फोटो लावतो. विराजस, अरे काय चाललंय तुझं? मलाच कळत नाही मी काय करतोय ते.
आई तूच सांग ना, कुठे लावू फ्रेम? मी सांगू? हा, इथे समोरच्या भिंतीवर लाव, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुला तो फोटो दिसेल. प्रेम रेडी आहे. अरे तुम्ही आणली सुद्धा? अरे म्हणजे काय, शुभस्य शीघ्रम. कसं आहे, महत्वाचे क्षण असतात ना ती लोक विसरतात, म्हणून ते असे फ्रेम करून ठेवायचे. कारण हे क्षण आपल्याला आठवण करून देतात की आपला प्रवास नक्की कुठून सुरू झाला आहे. एकदम बरोबर बोललात बाबा. आणि हा प्रवास खूप मोठा असणार आहे. अख्खी खोली फोटोजनी भरणार आहे. खरंय तुझं, पण कसं आहे, हा पहिला क्षण आहे ना, तो जास्ती महत्वाचा असतो नाही का? घे राधा, बघ आणि सांग मला कशी वाटते फ्रेम. ये अगं घे, बघ. घे. अगं जा. बघ 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 आणि सांग कशी वाटते ती. ही फ्रेम पहिली आणि शेवटची. डिवोर्स पेपर्स. मग राधा, आहे की नाही सुंदरची आठवण? हा काय ग, आहे ना? अगं काय विचारतोय मी तुला, सांग ना. सुंदर आहे ना? हो, फारच सुंदर आहे. कसं आहे, असे अविस्मरणीय क्षण कायम भिंतीवर टांगायला हवे. मी तर तुला सांगतो, खरं तर मोठी फ्रेम करून आणणार होतो. नाही 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 बाबा, प्लीज अजून मोठी फ्रेम नको, आपल्याला जागा कमी पडेल. आणि तसंही अजून लग्नाची फ्रेम येणार आहे ना. बघू ना मला. विराजस, तू बघ आणि मलाही दाखव. हा ह्याला फ्रेम बघू. अरे त्यात काय बघायचं? म्हणजे जसा फोटो काढला होता तसंच आलाय. अगं असं कसं राधा, तू सांगणं वेगळं आणि प्रत्यक्ष बघणं वेगळं. काय विराजस, बरोबर की नाही? हा नाही नाही, कशाला ना बाबा. आई आत्तापासूनच एक्स्ट्रा भाव खायला लागले. मेरी बिल्ली मुझसे में. ठीक आहे, मीच बघतो.
देवा, मी काय करू आता? विराजसनं डिवोर्स पेपरची फ्रेम बघितली तर? नाही नाही नाही. बघू ना. कशाला ना? राधा, तुझा चेहरा का लाल झालाय? ए काहीतरी काय विचारतो, लाजत असेल ना ती? अगं आई, ह्याच्यात लाजण्यासारखं काय? अरे राधा, दाखव ना. अगं राधा, दाखव की. दाखव राधा, दाखव. राधा, आई, अगं तू तरी सांग. कुठली वाटतं? राधा, अशी कशी सुटली? नको. अगं, अरे अरे लागेल ना. राधा, लागलं का ग? हं? नाही. पण राधा, अशी कशी सुटली फ्रेम? अरे ठीक आहे, होतं असं कधी कधी. तिच्या हाताला लागले का बघ बरं आधी. बघू. नाही लागलं, ठीक आहे. काय पण काच फुटणं अशुभ असतं रे. बाबा, असं काही नसतं. तुम्ही वाटेल ते बोलू नका हो. अहो असं काहीच नसतं. फक्त काचा फुटलेली फ्रेम घरात ठेवायची नसते, ती बाहेर फेकून देऊया, आपण दुसरी बनवून आणूया. ठीक आहे, दे. हा, सगळीच गडबड झाली नाही. पण मी याच्यापेक्षा मोठी फ्रेम बनवून आणणार आहे. चालेल ना राधा? राधा, हात बघू तुझे. ठीक आहेस ना तू? हो, ठीक आहे. राधा तू थांब. ए तू उचल त्या काचा. आणि काय रे, कळत नाही का तुला? नीट धरता नाही आली फ्रेम? अरे आई, तू मला काय बोलत असतेस ग सारखी? आहे की नाही सुंदरची आठवण? हा, कसं आहे, असे अविस्मरणीय क्षण कायम भिंतीवर टांगायला हवे. मी तर तुला सांगतो, खरं तर मोठी फ्रेम करून आणणार होतो,